आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी खेळाडू येत आहेत. भावेश शेलार. बघा, खेळाडूंची नावं अपडेट होणं आवश्यक आहेत. आपण जी नावं दिलेली आहेत त्याप्रमाणे सज्ज राहायचं आहे. चला, पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मिडॉनला नवीन खेळाडू आपण पाहतोय भावेश हर्ष कोठारी. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे संघ उमेश 11 डॉक्टर खाडे उमेश 11 संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आपण संघ पाहतोय. स्ट्राईकला अनिकेत पाटील, नॉन स्ट्राईकला प्रथमेश चव्हाण. पहिले षटक घेऊन आपण पाहतोय सूर्या. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे डॉक्टर खाडे उमेश 11 संघाने आणि सुनीता स्मृती संघाला आमंत्रित केले. पहिला बॉल सूर्या तयार, स्ट्राईकला अनिकेत. पहिला चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू आता कव्हर बाउंड्रीच्या दिशेने आणि बघूया चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले. 2 धावांसाठी परत आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. स्वतःचं खातं उघडतोय अनिकेत आणि संघाचं खातं उघडतोय अनिकेत. आमच्याबरोबर कॉम्बॉक्स मध्ये प्रशांत आदवडे सर देखील आहेत. प्रशांत सर, आपलं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र। दोस्तों, आपका स्वागत है आज के इस क्रिकेट के घमासान में। और पहली गेंद की अगर बात करें, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद को खेला गया था और बहुत ही अच्छा आगाज। राजू, जब बल्ले के बीचों बीच बल्लेबाज खेलते हैं ना तो उनका कॉन्फिडेंस बढ़ता है। पुढचा बॉल सूर्या, राईट मोर द विकेट. समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या मारून पहिला चौकार लागतोय. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 10व्या पर्वातील अनिकेतच्या बॅट मधून 4 धावा, चौकार. इस बार बल्ले के बीचों बीच खेल दिया था फ्रंट फुट। और जब पावर प्ले चल रहा है ना तो इसका फायदा उठाने की कोशिश। इस टकोर का खिलाड़ी राजू दायरे के अंदर है तो उनके सिर के ऊपर से खूबसूरती के साथ खेला गया। टूर्नामेंट का पहला चौका जड़ने का कारनामा किया अनिकेत ने। सूर्या तयार, पुढचा चेंडू जागा बनवायला गेले, ऑफस्टंप शफल केलं होतं. सूर्याला तेवढी संधी मिळाली, जेवढ्या वेळामध्ये ऍडजस्टमेंट झाली तोपर्यंत बॉल निघून गेला आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं तर ऍडजस्टमेंट करायला मिळू शकलं नाही. इम्प्रूव्हायझेशन करायला गेले होते आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 4 ने 2, 6 ने 1, 3 चेंडू 7 धावा. सूर्याला आपण पाहत आहोत ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे. डावखुरा बॅटर आता येतोय प्रथमेश स्ट्राईकला, ज्याच्याकडून निश्चित अपेक्षा आहेत. आणि या मैदानावरचा इतिहास पाहिला तर गणेशजी सानप देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या पर्वामध्ये 11 बॉल मधल्या 56 धावा सुमित डेगळेच्या नावावर आणि ओमकार देसाईने लिफ्ट केला होता. निश्चितच राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचं पहिलं पर्व आणि पहिली ट्रॉफी 55,555. सलग 2 वर्ष त्यांनी ही स्पर्धा गाजवली. तिसऱ्या वर्षी त्यांना ती हॅट्रिक करता आली नाही. भरत वाघेला सर, आपलं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. मी विनंती करेन आपल्याला आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू जलद गतीने भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. व्हॉट अ बॉल, दिस हॅज बीन ॲब्सोल्युटली ब्युटी. फक्त स्वार होते वेगावर आणि वेगावर बीट केलं बॅटरला. प्रथमेश ड्राईव्ह करायला गेले होते. नागेश वाडेकरला आपण पाहतोय जे लॉंग ऑफला आहेत आणि एक खेळाडू आपण पाहतोय डीप मिड विकेट ज्या ठिकाणी हर्ष कोठारी. शॉर्ट स्क्वेअर लेगला अमेय आगाशे मिडॉन आहे. पॉइंट कव्हर, एक शॉट थर्ड मॅन आणि एक बॅकवर्ड पॉइंट. पुढचा चेंडू, 4 चेंडू, धाव संख्या 7. फुल लेन चेंडू, लो फुल टॉस होता. चेंडूला जागा बनवली, खेळाडू त्या ठिकाणी मिड ऑनचा जातो. एकदा पूर्ण केली, अनिकेत कॉल करतोय. 2 धावांसाठी परत आहेत आणि या 2 धावांनंतर धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. 5 चेंडू 9 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना सुनीता स्मृती या संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह पाहतात, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026चा उद्घाटन सोहळा संपल्यानंतर पहिला सामना आपण पाहत आहोत. 10वं वर्ष सुनीता स्मृती विरुद्ध डॉक्टर खाडे उमेश 11. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण डॉक्टर खाडे उमेश 11 संघाचं. पहिलं षटक, शेवटचा बॉल, आक्रमण आणि पहिला षटकार पाहायला मिळतोय प्रथमेश चव्हाणच्या बॅट मधून. 9 आणि 6, धाव संख्या 15, बिनबाद. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 में सभी का स्वागत है। इस टूर्नामेंट के आयोजन करता श्री गणेश सानप और अजिंक्य सानप।
और पहले ओवर का खेल बहुत ही बेहतरीन रहा बल्लेबाजों के लिए। जिस तरह से टॉस आपने नहीं जीता था, लेकिन पहले पावर प्ले के ओवर की अगर कहानी अगर देखे तो बल्लेबाजों के पक्ष में रही है। शानदार बल्लेबाजी। ड्रीम स्टार सुनीता स्पुति 11 टीम के लिए। डॉक्टर खाड़े उमेश 11 ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का जो फैसला लिया था तो वो सही साबित नहीं हुआ। बेहतरीन you. स्टार्ट सुनीता स्पुति के प्रारंभिक बल्लेबाज थैंक यू प्रथमेश गॉम्बॉक्स। और एक ही मिनट के लिए रोकूंगा। भरत वाघेला का हमारे बीच आगमन हुआ है दोस्तों। कल शाम 7 बजे भरत वाघेला को श्री 11 और रंजीत पिल्लई फाउंडेशन के द्वारा लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड और 50,000 रुपए दिए जाने वाले हैं। बोरीली के लिए गौरव की बात है। अभी कुछ ही दिन पहले चंद्रकांत मापारा, मंदार गरुड़े और मुकेश गावड़ को ये अवार्ड से सम्मानित किया गया था। हमारा चूहा ये कल इस अवार्ड को रिसीव करने वाला है। पूरा बोरीवली बड़ी संख्या में आई है और भरत वाघेला को सपोर्ट कीजिए, ये मैं प्रार्थना करूंगा। थैंक यू सो मच भरत वाघेला फॉर गिविंग अस सम एंटरटेनिंग इयर्स ऑफ क्रिकेट टू बोरीवली एंड एंटायर इंडिया। थैंक यू ओवर टू यू कॉम्बॉक्स। थँक्यू बंड्या बॉईज आणि MHB करांसाठी, बोरिवलीकरांसाठी, उत्तर मुंबईसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा क्षण उद्या असणार आहे निश्चितपणे। कौशल पहिला बॉल फुल टॉस, बॅट ज्या पद्धतीने खाली निघाली, जो लिफ्ट करायची होती थोडी वरती, मात्र ज्या पद्धतीने ड्राईव्ह आपण पाहिला प्रशांत सर आणि मिड ऑफला एक धाव, धाव संख्या 16। प्रत्येक संघाला विनंती आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ जसा पुढे जाईल क्वार्टर फायनल, सेमीफायनल पर्यंत तुमचे कमीत कमी 8 खेळाडू त्या संघामध्ये असणं गरजेचं आहे, जे सुरुवातीपासून खेळणार आहेत। नुकतंच आता हरीश पंड्या सरांनी जो उल्लेख केला, बंड्या बॉय जे संघाचे आधारस्तंभ, निश्चितपणे बोरिवलीकरांसाठी अभिमान स्वाभिमानाचा क्षण उद्या सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी भरत वाघेला सरांचा यथोचित सत्कार आपण करणार आहोत। कौशल पुढचा चेंडू, आता मात्र जागा बनवली, व्हाट अ शॉट, व्हाट अ गॅप वॉज फाउंड टुवर्ड द कव्हर बाउंड्री, 4 आणि 4 धावा। शानदार बल्लेबाजी। ऑफ के थोड़ा सा बाहर गिनती बल्लेबाज फ्रंट फुट पर अच्छी बल्लेबाजी कर रहे, कवर है, एक्स्ट्रा कवर है और बीच में वो गैप था, उस गैप को ढूंढ लिया था बहुत ही खूबसूरती के साथ। जैसे गूगल में मैप और क्रिकेट के मैदान में गैप ढूंढना बहुत है। टाइमिंग और प्लेसमेंट कमाल का है। और राजू, दोनों बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और एक बेहतरीन चौका बल्लेबाज अनिकेत के बल्ले से। नक्कीच खूप सुंदर बॅटिंग करतोय, ज्या प्रकारचं हँड आय कोऑर्डिनेशन आहे आणि फुटवर्क दाखवतो बॅट्समन। आता मात्र फुलर लेंथ होता, पहिलाच निघाला होता बाहेर आणि ते पाहिलं कौशलने। खूप उंचपुरा असा खेळाडू आहे कौशल, गोलंदाज निश्चितपणे हाय एम ॲक्शन आहे, त्यामुळे बॅट्समन ज्या प्रकारे पदल आली ते दाखवतोय, फुटवर्क दाखवतोय, त्याप्रमाणे आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स करतोय। निघाला होता पुढे, त्याप्रमाणे थोडासा वाईड यॉर्कर टाकला, पुढचा बॉल। हा देखील त्याच धर्तीचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढले गॅपमध्ये, खेळाडू त्या ठिकाणी येतोय, चांगल्या प्रकारे स्टॉप करतोय बॅकअपला हर्ष कोठारी। त्या दरम्यान 2 धावा आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा एक प्रयत्न निश्चित, कारण पहिल्या 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या असतात, ज्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर राहतील, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर राहतील। एक मिड विकेट आपण पाहतो, एक लॉंग ऑन पाहतोय आणि डीप कव्हर। बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू आहे, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, एक मिड ऑफ, पुढचा बॉल। आता मात्र सरळ बॅटने मात्र लॉंग ऑनला खेळाडू आहे, बॉलला स्टॉप करते, एकदा पूर्ण केली, जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी 2 धावा। व्हॉट अ कॉल बाय अनिकेत पाटील, and both the batsmen really complement each other quite well. Completed 2 runs आणि या 2 धावांनी धाव संख्या आपण पाहतोय, टोटल धाव संख्या जाऊन पोहोचते 24 धाव संख्या। मी विनंती करेन, आमच्या डगआउट मध्ये खेळाडू कक्ष आहे, त्या ठिकाणी फक्त खेळाडूच बसतील, मॅनेजर आणि कॅप्टन, इतर कोणी प्रेक्षक त्या ठिकाणी बसणार नाही याची नोंद घ्या। गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, ज्या पद्धतीने व्हेरिएशन्स करतोय, कारण जे एलिव्हेशन करायचं होतं बॅट्समनला स्वतःवर नाराज आहे प्रथमेश, कारण मोठा चेंडू लॉफ करायचा होता आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 25। षटक क्रमांक दुसरं समाप्त होते, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.5ची आपण सरासरी पाहतोय, एकूण धावसंख्या 25 बिनबाद। कमाल का प्रदर्शन दोनों बल्लेबाजों द्वारा रहा है सुनीता बासमती टीम के लिए। और पहले 2 ओवर में 12 गेंदों में आपने 25 रन बनाए। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती
और अनिकेत और प्रतिभेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। जबरदस्त आगाज किया गया है। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 का ये अद्भुत खेल टूर्नामेंट के आयोजनकर्ता गणेश जी सानप साहब और अजिंक्य जी सानप साहब और डे नाइट का ये एक बहुत बड़ा टूर्नामेंट में आज मुंबई में हो रहा है, जिसका शानदार आगाज आपने देखा। राजू, खूबसूरत ट्रॉफी, क्या कहना, क्या जबरदस्त ट्रॉफी आपने देखी है इस प्रतियोगिता में। वारंवार या ठिकाणी आम्ही कॉल करतोय खेळाडू कक्षामध्ये बसलेले प्रेक्षक जे मेन व्यासपीठ या ठिकाणी जसं प्रमुख पाहुण्यांसाठी तसं खेळाडूंसाठी आपण ठेवलेलं आहे, त्यामुळे इतर कोणी तिथे बसू नका। सूर्या तयार सेकंड स्पेलमध्ये पहिलाच बॉल फाईन लेग बाउंड्री या दिशेने खणखणीत दणदणीत चौकार। प्रमाणे लगेचच बॉल आयोजकांकडून त्या ठिकाणी पोहोचेल आणि संघांना ही देखील विनंती राहील खेळाडूंना जर मनामध्ये काही शंका असेल तर आपण ते निश्चितपणे तुम्ही पंचांशी बोलू शकता। यश कोठारी याला आपण पाहतोय लॉंग ऑफ लाय, लॉंग ऑनला बावेश, कव्हरला अजून एक खेळाडू अमेल आपण पॉइंटला पाहतोय। स्वतः राकेश प्रभू आहेत विकेटच्या मागे यष्टीरक्षक म्हणून, कव्हरला नागेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पहिल्या चेंडूवर आक्रमण, प्रथमेच सूर्याचं स्वागत केलंय। आता मात्र या फुलटा चेंडूला बाहेर पाठवलंय मिड विकेटच्या वरून, हा येतोय हाय अँड समुतुंग षटकार। व्हॉट अ शॉट। बोलतायत यश, बोलतायत भावेश देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय लॉंगॉनला उभे आहेत आणि प्रथमेश चव्हाण जो स्ट्राईकला आहेत, अनिकेत पाटील एक वामन मूर्ती आपण पाहतोय त्यांनी देखील चांगला स्टार्ट दिला आणि आत्ताच प्रशांत सरांनी जे उल्लेख केलं की सुरुवात दोन्ही बॅटरने फक्त षटकार चौकारांच्या पाढ्यानेच केलेली आहे आणि ही फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे बॅटिंग टीमचा जो रिव्ह्यू होता तो या ठिकाणी आता गमावलेला आहे। नो रिव्ह्यू नाउ। कमाल का स्ट्रोक खेला गया, फुल टॉस गेंद थी और फुल टॉस पर प्रथमेश बॉस बने। डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेला गया था। इंटेंस, बहुत अच्छा और स्वाभाविक खेल दोनों बल्लेबाजों द्वारा। राजू, दबाव इस वक्त गेंदबाज के ऊपर है और मोमेंटम सुनीता स्मृति के पास। नक्कीच सुनीता स्मृती संघाची धाव संख्या 35। खूप सुंदर सुरुवात, अ ड्रीम स्टार्ट। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट आता येतोय पुन्हा एकदा सूर्या। आता मात्र फाईन खेळलेला होता, संधी मिळणार का डायरेक्ट हिट साठी। दोन्ही खेळाडूंचे एक चांगलं वैशिष्ट्य पाहायला मिळते प्रशांत सर की प्रत्येक बॉलवर धावांसाठी निश्चितपणे प्रयत्न करतायत, चौकार असतील षटकार तर येत आहेत, एकेरी धावा दुहेरी धावा आणि दोघांचं अंडरस्टँडिंग खूप छान पाहायला मिळते। राजू, सेंसिबल बल्लेबाजी, बड़े स्ट्रोक जब आ रहे हैं तो उसके बाद में वो सिंगल ले रहे हैं, तो दोनों बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। इस मैच में स्टार्ट अच्छा हुआ सुनीता बसपुती बट टीम के लिए, और ये मैच जो है ना जिसमें टॉस आपने नहीं जीता था उसके बावजूद अपने रनों की रफ्तार बहुत तेज रखी। कमाल की बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। धाव संख्या 36। ओव्हर द विकेट स्ट्राईकला अनिकेत आणि अनिकेत देखील सरळ बॅटने समोर यश कोठारी त्या ठिकाणी आहेत। धाव संख्या 37। दोन चेंडू छान आपण पाहिलेत, एक फुलर लेन टाकला होता डाव्या यष्टीवर, फाईन लेगला स्टॉप केला, आता देखील हा फुलर लेन होता। अनिकेत समोर खेळायला गेले, समोर देखील त्या प्रकारचा बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो ज्या प्रकारे मिड विकेटला षटकार आणि खूप चांगल्या प्रकारे प्रथमेश चव्हाणने देखील कव्हर एक्स्ट्रा कव्हरला आपण पॉइंटला पाहिला चौकार, त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल ज्या प्रकारे धाव संख्या 37 आपण पाहतोय आणि तिसरा षटक मार्गस्थ। सूर्या तयार, राऊंड द विकेट, षटकातील फुटचा बॉल, हा देखील चांगला टाइमिंग खेळाडू त्या ठिकाणी वन बाउंड, चेंडू सीमा पार, चौकार। पहिल्यांदा प्रयत्न होता बॉल स्टॉप करायला, मात्र थांबले बॉलचा टप्पा पडेपर्यंत आणि चेंडू निघून गेला डोक्यावरून। 4 धावांसाठी चौकार। के बाहर चले गए। बेहतरीन बल्लेबाजी प्रथमेश द्वारा, 3 चौके और 2 छक्के जड़ चुके हैं। हा मात्र छान, आता पहिला चेंडू असा पाहायला मिळाला जो बॅट्समनला बीट करत विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 41। काय म्हणाल प्रशांत सर?
ये फ्लाइंग स्टार्ट है बल्लेबाजों के लिए। सुनीता स्फूर्ति टीम ने शानदार बल्लेबाजी की है। एक तरफ राजू डॉक्टर खाड़े उमेश 11 टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है, पानी की जरूरत है, मैदान के अंदर पानी चाहिए। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 आप देख रहे हैं, ऑर्गेनाइज बाय गणेश सानप, अजिंक्य सानप। बहुत बड़ा टूर्नामेंट, डे नाइट का टूर्नामेंट है और 10वां संस्करण, शानदार आयोजन। जलपान के लिए खेल रुकने वाला है और चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। स्ट्रायकर्स या दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे। सुरू होणारा सामना निश्चितपणे दुसरा आपण पाहणार आहोत, मात्र या अगोदर पहिला सामना आपण पाहतोय अमेय आगाशे, मॅन फ्रॉम भाईंदर। जबरदस्त क्रिकेट ज्यांनी लेदर क्रिकेटची सुरुवात केली, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण पाहिलं। अम्मू 11 साठी देखील यांनी प्रतिनिधित्व केलं, रॉयल स्टर्नसाठी एक गाव एक संघ ग्रामीण मधून, आणि स्वतः एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याची ओळख या परिसरामध्ये, कारण गेल्या वर्षी देखील रॉयल स्टर्नर हा संघ जवळपास क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला होता आणि ज्या प्रकारचे त्यांचं योगदान, आणि तोच अमय आता संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय। राईट अमोर द विकेट बोरिवली स्पोर्ट्स क्लब कडून पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा प्रयत्न हाच होता, मात्र ज्या प्रकारे बॅकअपला खेळाडू आहेत कौशल पाटील, मी पाहिलं ज्या प्रकारे दुसऱ्यांदा आपण पाहिलं अनिकेत पाटीलला शफल करून थोडं फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायला, मात्र ते होऊ शकलं नाही। मन बना के खेलना चाह रहे थे, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे, शफल के ऑन साइड पर फाइनल क्षेत्र में खेलना चाह रहे थे। लेकिन राजू जब ये शॉट खेलने की कोशिश आपने की ना, तब जाकर गेंदबाज को टेलीग्राम मिल गया था, क्योंकि बॉल रिलीज करने से पहले आप ऑफ स्टंप के बाहर चले गए। तो फॉलो बहुत अच्छा किया, फुल लेन गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा। अमय का स्टार्ट अच्छा है इस ओवर में, लेकिन एक तरफ सुनीता स्मृति की अगर बात करें तो राजू फ्लाइंग स्टार्ट मिला है। डॉक्टर खाड़े उमेश 11 टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है। नक्कीच अमय आगाशे राउंड द विकेट आता येत आहे। स्ट्राईकला डावखुरा बॅट आहे प्रथमेश चव्हाण, फुटचा बॉल, फुलर लाईन खूप छान पद्धतीने कव्हरला ड्राईव्ह केलेला आहे, स्वतः नागेश त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतायत एका धावेने। या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉल्समध्ये पाहिलं तर पहिला देखील फुलर लेन टाकला होता, बॅट्समनला चान्स मिळाला, आता देखील आपण पाहिलं ड्राईव्ह करायला भाग पाडलं आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 43 पहली गेंद बिल्कुल आप देखें तो इनके शरीर की तरफ थी, स्टंप के अंदर। दूसरी गेंद अगर देखें फुल लेंथ थी, लेकिन थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था। कवर ड्राइव, हुक शॉट, पुल शॉट, आपने सारे स्ट्रोक का इस पहली पारी में देखे हैं। अमय आगाशे सज्ज एक सुंदर असा आपण माहोल पाहतो या स्पर्धेचा, आणि स्ट्राईकला अनिकेत पाटीलसाठी षटकारी फुटचा बॉल। आता मात्र संधी आहे, बघूया, मात्र गॅप शोधतोय, 1 बाउंड चेंडू सीमा पार, अजून एक चौकार। अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम। ये फुल टॉस गेंद थी और ये खुशी आई थी अनिकेत के लिए, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया और मिड ऑफ दायरे के अंदर है, इसका कवर बाउंड्री की तरफ है, बीच में जो फासला था उस फासले में गेंद को खेला गया था। और कमाल की बल्लेबाजी, आत्मविश्वास के साथ, और एक विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज अनिकेत का। नक्कीच पहिल्या 2 बॉलवर काय चुकलंय याचं लगेच आत्मपरीक्षण केलं आणि त्यानंतर आपल्या पेटारीतला अजून एक फटका खेळून काढला, फुटचा बॉल। आता मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय, कम्प्लीटली मिस करतोय, मात्र एक धाव तर पूर्ण केलेली आहे। अनिकेत ठिकाणी पाहतोय, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। बघा पहिली धाव घेताना थोडासा अडथळा आला होता, मात्र त्या दरम्यान खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। राजू इस साझेदारी की खासम खास बात क्या रही है? सिंगल लिए हैं, चौके जड़े हैं, छक्के जड़े, लेकिन इसके बाद में सिंगल को आपने कन्वर्ट किया डबल में। ये बिल्कुल स्पेशल रहा इस मुकाबले में, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, सकारात्मक सोच के साथ और होमवर्क के साथ मैदान के अंदर उतरे हैं दोनों बल्लेबाज। 4थं षटक, धाव संख्या 49, मिड ऑफ लाईक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग असे 4 खेळाडू, लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे, लॉंग ऑनला आहे आणि डीप कव्हरला यश कोठारी, डीप पॉइंट, फुटचा बॉल।
आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली होती मात्र खेळाडू त्या ठिकाणी ऑलरेडी आहे. स्वीप कव्हरला यश कोठारी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि सुनीता स्मृती संघाची धावसंख्या 50. अर्धशतक धाव फलकावर. दमदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा शानदार प्रदर्शन किया और एक बिल्कुल बड़े टारगेट की तैयारी आपने जरूर की है. एक अच्छी नींव रखी है दोनों बल्लेबाजों ने. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिले तर 9 धावा आलेल्या आहेत. पहिले 2 सिंगल, चौकार 2-1. बघूया या चेंडूवर काय घडते. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. संधी आहे, स्वतः त्या ठिकाणी पोहोचणार का बघूया. कॉटन बोल्ड साठी मात्र ज्या दरम्यान निश्चितपणे एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव होऊ शकली असती का, मात्र कॉल केला. त्या दरम्यान तिघही खेळाडू आले होते, तिघांच्या मध्ये चेंडू पडला आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 मुंबई उपनगरातील मानाची भव्य दिव्य अशी स्पर्धा. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे डे नाईट स्वरूपामध्ये. आता आपण निश्चितच सनलाईटमध्ये पाहतोय. संध्याकाळी फ्लड लाईट्समध्ये पुन्हा एकदा सुंदर अशी सुरुवात होईल. स्वतः गणेशजी सानप साहेब प्रमुख आयोजक व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे निश्चितपणे उद्या जो एक सत्कार सन्मान, एक लेजंड टेनिस क्रिकेटर यांचा आपण करणार आहोत, भरत वाघेला सर यांची देखील उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय. याच मैदानावर कित्येक खेळाडूंनी ज्यांनी घडवलं जो आदर्श भरत वाघेला सर. कौशल पाटील तयार. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि या पूर्ण इनिंग मधला पहिला वाईड. एक अवांतर धाव आपण पाहतोय आणि या अवांतर धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. डॉक्टर खाड़े उमेश 11 की टीम की अगर बात करते राजू अभी भी पहले विकेट की तलाश में हैं. बेहतरीन स्टार्ट प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा जरूर रहा है इस मुकाबले में. या ठिकाणी मात्र जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट बाय प्रथमेश चव्हाण इज ऑन फायर. 58. थँक्यू. एक विनंती आहे, या ठिकाणी मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी एक खेळाडू आलेले आहेत. त्यांचा मोबाईल रिक्षामध्ये ऑटोमध्ये राहिला होता, तर त्या ऑटोवाले या ठिकाणी तो मोबाईल घेऊन आलेला आहे. जर कोणाचा आहे तर निश्चितपणे ओळख पटवून घेऊन जायचं आहे. आमच्या कॉम्बॉक्समध्ये भावेशचा आहे, भावेश आलेला आहे इथे. आता मात्र रिवर्स खेळाडू त्या ठिकाणी होते. व्हॉट अ स्टॉप. निश्चितपणे इम्प्रोव्हायझेशन केलं होतं डावखुरा बॅटर. रचनात्मक बल्लेबाजी बिल्कुल करना चाह रहे थे और शॉट भी कमाल का खेला गया था, लेकिन सीधी गेंद जहां पॉइंट पर खिलाड़ी है ना उनकी तरफ चली गई, तो रन बनाने का कोई मौका नहीं है. ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा. नक्कीच या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 5वं षटक आहे. आक्रमण करावं लागणार आहे. स्लॉग ओव्हर साईड. डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न होता कुठेतरी. कौशल पाटील या ठिकाणी बघूया. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय का, दुसरी धाव देखील पूर्ण होते. मगाशी उल्लेख केला प्रशांत सरांनी की एकाच दुहेरीमध्ये कसं परिवर्तन करणं आवश्यक आहे, कन्वर्ट, याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानावर पाहायला मिळते. 2 धावा. दोनों बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और दोनों बल्लेबाजी की बात करते राजू सरदर का कारण बने हुए डॉक्टर खाड़े उमेश 11 टीम के लिए. पहला विकेट अभी भी नहीं आ रहा है और पहले विकेट के लिए 60 रनों की साझेदारी. लाजवाब बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. 5वं षटक या मैदानावर आपण 70, 75, 80 चेस होताना पाहिले. त्यामुळे निश्चितपणे या उर्वरित चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल. थोडं अजून स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. फुलर लेन चेंडू होता, यॉक केला होता, चेंडूला खेळून काढले कव्हरला. नागेश त्या ठिकाणी येतोय जलद. 1 धाव फक्त. आणि एक गोष्ट आहे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं 78, 80 देखील चेस झालेले आहेत. त्यामुळे या मैदानावर चेसेबल स्कोर आहे. मात्र सुरुवात छान आहे, त्याला आता पुढे घेऊन जावं लागेल आणि अजून मोठे फटके या ठिकाणी आले तर निश्चितपणे ही धावसंख्या देखील 85-90 पर्यंत जाईल. गोलंदाज सज्ज होत आहेत कौशल पाटील. स्ट्राईकला बॅटर अनिकेत. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 61-61. 5वं षटक निर्णायक. ज्या निश्चितच ओव्हरमध्ये या ठिकाणी अनिकेत प्रयत्न करणार आहेत मॅक्झिमम रन्स बनवण्याचा, तर दुसऱ्या बाजूला कौशल विकेटची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पुढचा बॉल. आता मात्र पायातला बॉल मिडल लेग स्टंपचा हाफ फॉली केलाय आणि चेंडूला फ्लिक केलाय. चेंडूवर डीप वरून येतो. एकदा पूर्ण केली, सहज दुसरी धाव. वॉट रनिंग बिटवीन द विकेट वन्स अगेन. अप्रतिम.
कमाल की बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा रही है। एक तो इंटरेस्टिंग बात मैं आपको बताना चाहूंगा राजू, चौके छक्के कमजोर गेंदों पर आए हैं। दूसरी बात, गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाजी हुई है दोनों बल्लेबाजों द्वारा, और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए दबाव फील्डर के ऊपर भी बनाया गया। धावसंख्या 63 फूटचा बॉल आता मात्र बनवलं, ज्याची वाट पाहत होती वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली, चेंडू सीमा पार, डीप लॉंग लेग बाउंड्रीला चौकार. तरह से थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर चले गए थे अनिकेत पाटिल और गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग की तरफ। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और अनिकेत पाटिल जो है काबिल, जिन्होंने जीता है दिल। क्या बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान पर दोनों बैटर। अब 5 ओव्हर का खेल ना पूरी तरह से प्रारंभिक बल्लेबाजों ने डॉमिनेट किया है। नक्कीच 67 धावा झाल्यात, म्हणजे निश्चितपणे आपण म्हणू शकतो की ज्या 5 ओव्हरमध्ये 13.75 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक अजूनही निर्णायक ठरणार आहे आणि शेवटचं षटक कोण टाकणार हे देखील उत्सुकता जसं त्या इतर बॅटरना देखील राहील. मात्र ज्या प्रकारची सुरुवात केलेली आहे, कमीत कमी अजून 15 धावा जर आपण ॲड केल्या याच्यामध्ये एक प्रोजेक्टेड स्कोर आपण म्हणू शकतो की धावसंख्या 75 तर आहेच, मात्र 85 च्या जवळपास जाऊ शकते. आणि जर जर मोठे 2-3 षटकार आले तर निश्चित ही धावसंख्या 85-90 देखील होऊ शकते. राजू, इस विकेट पर गेंद ना बिल्कुल बल्ले के ऊपर आ रही है, तो दोपहर का सत्र है और सनलाइट में आप ये क्रिकेट खेल रहे हैं और 5 ओवर का खेल जो है ना वो 25 मिनट में समाप्त हुआ, तो ये एक अच्छी बात है। कंदर किंग कप्तान और फोर्थ स्ट्राइकर कप्तान आपको आना है। आणि पहिलाच बॉल या ठिकाणी नो बॉल दिलेला आहे भीमर आणि त्याच्यावर आता आक्रमण करावं लागेल. 1+1 येणार आहे. 9 ला धावून 1-2 धावा, धावसंख्या 69. मी कंधारी किंग्सच्या कर्णधाराला विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आपला ड्रेस कोड कलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर फोर्थ स्ट्रायकर आपण देखील तयार राहा. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि ड्रेस कोड घेण्यासाठी आपण मदन देशमुख सरांशी संपर्क साधायचा आहे. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवर आक्रमण, चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटच्या डोक्यावर. ज्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न आहे आणि निश्चितच आपल्या संघासाठी या ठिकाणी 6 धावा जो षटकार होता त्याला निश्चितच वाचवलेला आहे. ज्या प्रकारचा प्रयत्न होता. नागेश वाडेकर बाउंड्री लाइन पर मौजूद थे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग रही है। एक एक रन की कीमत राजू सोने की होगी। अगर इस तरह से फील्डिंग करेंगे ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ सकता है। बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग बाउंड्री लाइन पर नागेश वाडेकर द्वारा। खूप सुंदर पद्धतीने जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे नागेश याचं. आपल्या उंचीचा फायदा, हवेमध्ये उंच उडत चेंडूला थांबवले. पुढचा बॉल लेफ्ट आर्म फुल टॉस. आता मात्र पुन्हा एकदा संधी मिळणार, पहिली विकेट येणार का बघूया. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय ज्या प्रकारे खेळाडू बाद झालेला आहे, त्यामुळे पहिली विकेट आपण पाहतो अनिकेत पाटील या ठिकाणी. आणि पहिलं यश मिळतंय गोलंदाजाला, यश मिळतंय ते म्हणजेच मोनू यादवला. बोला गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिलं यश मिळतंय बोलाला, ते म्हणजेच मोनू यादवला. स्वतः प्रितेश जोशी आता बॅटिंगसाठी येतात. पहिला गडी बाद होतोय अनिकेतच्या रूपामध्ये. धाव संख्या टोटल आपण पाहतोय 60 71. धाव संख्या 71. ज्यांचा मोबाईल मिळाला, जे ऑटोवाले घेऊन आलेले आहेत, त्या देखील खेळाडूची ओळख पटलेली आहे. भावेश याचा आहे. भावेश आमच्याकडे आहे, तू नंतर घेऊन जाईस. ते काका थांबले तुझ्यासाठी. चला या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय मोनू यादव, मॅन फ्रॉम जोगेश्वरी. वेगवेगळ्या ठिकाणी निश्चित आपण पाहिलं क्रिकेट, आणि हा देखील खेळाडू जसं मगाशी अमय आगाशेला पाहिलं, आता आपण मोनूला पाहतोय. आणि स्ट्राईकला बॅटर आहे प्रितेश, स्वतः कर्णधार सुनीता स्मृती संघाचे. बघूया एखादा मोठा षटकार चौकार येणार का. पुढचा बॉल
आता मात्र फुलर लेंथ होता हा देखील चेंडू, ज्या चेंडूला खेळून काढले शॉट मिड विकेटला, जोपर्यंत डीपवरनं खेळाडू ते केवळ एक धाव आणि एका धावेने धाव संख्या 72. या ओव्हरमध्ये निश्चितपणे मोनू यादव आपल्या संघाचं मोमेंटम निश्चितच तयार करतोय, कारण ज्या प्रकारची पार्टनरशिप झाली होती जवळपास 71 धावांवर पहिला गडी बाद झाला आणि तदनंतर ज्या प्रकारचे आता उर्वरित जे चेंडू आम्हाला गौरव सांगतायत जे आमचे स्कोरर आहेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये मॉन्टी यांना आपण पाहतोय, मनोज घोडेकर सर स्ट्रायकर एंडला आहेत, अभि परब शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट सर्व सर्कलमध्ये. पुढचा बॉल आता मात्र बॅटची एज, थिनर एज आणि संधी मिळते, मात्र एक धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 73. खूप सुंदर पद्धतीने कमबॅक करून देते मोनू यादव. असं वाटलं होतं यावरमध्ये 2-3 षटकार म्हणजे किमान 85, मात्र तुर्तास तरी 73 वर थांबून ठेवलेलं आहे, कारण 67 धावा होत्या जेव्हा शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर एक आगळी वेगळी सुरुवात. 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. पुढचा बॉल जलद गतीने क्लीन बॉल, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई, चारों खाने चीत. 73 वर दूसरा गडी बाद, मोनू यादवला यश. डीजे कड़े कड़े खेलने की कोशिश पृथ्वीराज जोशी द्वारा, गेंद और बल्ले के बीच वो संपर्क तो नहीं हुआ और सीधी गेंद स्टंप के ऊपर टकराई है. मोनू यादव का बहुत अच्छा ओवर, थोड़ा लेट गेंदबाजी करने के लिए. उससे पहले बल्लेबाजों ने मेला लूटा था, शानदार बल्लेबाजी की थी अनिकेत और प्रतिभेश ने. 2 विकेट इस ओवर में, और आज ये स्लॉग ओवर है जहां दे दनादन बल्लेबाजी होनी चाहिए थी. उस वक्त आपने देखा कि 2 विकेट गिरे, तो मोमेंटम अपोनेंट टीम के पास था, वो थोड़ा थोड़ा धीरे धीरे बिल्कुल इस वक्त डॉक्टर खाडे व उमेश 11 की तरफ आ रहा है. नक्कीच 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात आणि 2 विकेट मिळाल्या आहेत. धन्यवाद गणेशजी सानप, भरत वाघेला सर, थँक्यू. आणि आता भाया पाटील बल्लेबाजी केली, बॅटिंग साठी आलेले आहे. शेवटचा बॉल निर्णायक ठरणार का, 73च्या मध्ये थांबवणार का डॉक्टर खाडे, उमेश 11, मोनू यादव, की या ठिकाणी नवीन बॅटर भाया पाटील या ठिकाणी शेवटच्या बॉलवर आक्रमण करून ही धावसंख्या 79 पर्यंत, जो 80चा पल्ला देणार का, विचार करावा लागेल. डावखुऱ्या बॅटर समोर डावखुरा गोलंदाज आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा देताना 2 गडी बाद केलेत आणि खूप चांगल्या प्रकारे खांद्याचा वापर करतोय, ज्या प्रकारचा एफर्ट लावतोय. शेवटचा बॉल डावखुऱ्या बॅटरसाठी, भाया सज्ज. पुढचा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेला, 22 त्या ठिकाणी आहेत, फक्त एक धाव. 73 आणि 1 74, 75 धावांची गरज. वॉट ओव्हर, फक्त 6 चेंडूमध्ये 7 धावा देताना 2 गडी बाद केलेत. मोमेंटम तयार केले ते म्हणजे डॉक्टर खाडे, उमेश 11 संघासाठी, आणि धावांचं लक्ष आता 75. आतापर्यंत 9 वर्षामध्ये 79, 78. पहिल्या पर्वामध्ये रोहित नार्वेकर चतुर यांनी जी बॅटिंग केली होती, जवळपास 17 चेंडूमध्ये 49 धावा, 79 चेस झाले होते. आता 75 धावांची गरज आहे. प्रीतम परब याच्याकडे अनुभव आहे, गेली 9 पर्व तो खेळलेला आहे, त्यामुळे याच्याकडे देखील तो अनुभव आहे. बघूया सर काय घडतंय, काय बिघडतंय. 75 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर येऊया सेकंड इनिंग लाईव्ह.
आपके लिए प्रेरणा देने का काम किया है। तो दोस्तों, प्रतियोगिता का पहला मुकाबला, पहली पारी आपने देखी है। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 में टूर्नामेंट के आयोजन करता श्री गणेश सानप, श्री अजिंक्य सानप, और 75 रनों का टारगेट है। 75 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा। मैं कंधारी किंग और पोर्ट स्ट्राइकर टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आपको रेडी रहना है। कॅप्टन रेडी है। मी अजिंक्य सानप यांना विनंती करते, आमचे प्रमुख आयोजक, आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत, ज्या ठिकाणी दोन्ही संघ सज्ज आहेत। एका बाजूला उमर खान आहेत, एका बाजूला योगेश पेंडकर। त्यामुळे दोन दिग्गज खेळाडू संघांमध्ये आता ही लढत पाहणार आहोत, फोर्ट स्ट्रायकर्स विरुद्ध कंधारी किंग्स। आणि गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं प्रशांत सर, कंधारी किंग्स संघ आणि ज्या पद्धतीने ओमीने केलेली बॅटिंग, 112 धावा चेज झाल्या होत्या। उमरने स्वतः चांगली बॅटिंग केली होती। श्रीनिवासन, ज्याचं अर्धशतक मात्र गेल्या वर्षी ओमी यांनी अक्षरशः मैदानावर धावांचा रतीब घातला होता आणि 100 धावा देखील चेस होतात, हे गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। तोच उमर खान याला देखील आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये, या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये तयार आहेत। या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आणि या निमित्ताने आम्ही विनंती करणार आहोत हरीश पंड्या सरांना देखील या पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत। त्यामुळे थोडंसं अजिंक्य थोडं वेट करायचं आहे। थोडं थांबायचं आहे तिथे मदन। 75 धावांचं लक्ष आहे। टॉस या ठिकाणी आपण पाहत आहोत दोन्ही कॅप्टन अजिंक्य सानप, प्रमुख आयोजक उमर खान, योगेश पेंडकर। आपण नेहमीच प्रतीक स्पोर्ट्स, डिंगडॉंग या वेगवेगळ्या संघांकडून आणि आता पाहता पाहता ISPL आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच अशा खेळाडूला पाहिलेला आहे, ज्याची ओळख स्वतः टेनिस क्रिकेट विश्वातील पहिला असा खेळाडू ज्याने पहिली ॲड केलेली आहे, तो म्हणजेच योगेश पेंडकर। दुसऱ्या बाजूला उमर खान, गेल्या वर्षी याच मैदानावर अर्धशतक, फायनलमध्ये जबरदस्त कामगिरी। ज्यावेळेस शिफा स्ट्रायकर्स आणि ज्या माध्यमातून श्रीनिवासन उमर यांची पार्टनरशिप आपण पाहिली होती आणि त्यानंतर ओमीने दिलेला। थँक्यू राजू। तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे। राजेंद्र सानप ट्रॉफीचा जर विचार केला तर शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला। पहिली इनिंग आपण पहिल्या मॅचची पाहिले, परंतु त्यानंतर मोठा मॅच लगेच सुरू होता। आणखी एक मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। कंधारी किंग, फोर्ट स्ट्रायकर, अजिंक्य FM कंधारी किंग आणि फोर्ट स्ट्रायकर या दोन संघादरम्यान ही लढाई असेल। टॉसची वेळ झालेली आहे, आपण या ठिकाणी टॉस करूया। अजिंक्य सानप यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। स्पर्धेचे उद्घाते आहेत, स्पर्धेचे शिल्पकार tenniscricket.in वरती आपण हा मोठा महासंग्राम बघणार आहोत। इट इज द कॉल, इट इज स्टेल। योगेश, टॉस अतिशय महत्त्वाचा जिंकलाय, टॉसचा निर्णय सांगायचा आहे आणि त्याचं कारण। आम्ही फिल्डिंग करू, कारण पहिलीच मॅच आहे, त्यामुळे कंडिशन काय आहे कळणार नाही, त्यामुळे आम्ही फिल्डिंग करू। सनलाईटमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फिल्डिंग करणार आहोत। डे नाईटची टुर्नामेंट आहे, 10 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाले, कसं बघता? खूप मजा येते ही, म्हणजे मी खूप वर्षापासून या टुर्नामेंटचं नाव ऐकतोय। 1 वर्ष आम्ही खेळून गेलो होतो, पण नंतर कधी खेळणं जमलं नाही, पण यावर्षी खूप चांगलं आयोजन केलं आहे। जेव्हा आधी होत होतं त्यावेळी एवढे सजावट नसायची, पण यावेळी खूप चांगलं आयोजन केलं आहे। विकेट पण खूप छान दिसते आणि मजा येईल खेळायला। भारतातल्या अनेक राज्यात जाऊन खेळलाय, परंतु मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्यात तो वेगळा आनंद असतो। मुंबईमध्ये क्रिकेट खेळणं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट असतं, इथे कुठलीच टीम नॉर्मल नसते, त्यामुळे इथे खेळायला मजा पण येते आणि तेवढंच टफ पण आहे मुंबईमध्ये क्रिकेट खेळणं। ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा असतील। उमर देखील या ठिकाणी जॉईन होत आहेत, अर्थात त्यांच्याशी तो आपण संवाद साधणार आहोत। टॉस हारे हैं, बल्लेबाजी करनी है। यस सर। क्या एक टोटल हो सकता है? टोटल ऐसा कुछ फिक्स नहीं है, ये ग्राउंड पे कितना भी मारो, कभी चेस होता है, कम मारो तो भी डिफीट कर सकते हैं। अच्छा ग्राउंड है, अच्छा पूरा मैनेज किया है, विकेट भी अच्छी बनाया, और पहली बार मेरे को आउटफील्ड बहुत ही अच्छी लग रही है यहाँ की, बहुत मेहनत की है ग्राउंड पे। जी हाँ, बहुत मेहनत की है। ऑल द बेस्ट, आपके लिए भी बहुत शुभकामनाएं। तो दोस्तों, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। पोर्ट स्ट्राइकर ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का यह फैसला किया है। कंधारी किंग को इस मुकाबले में करनी है बल्लेबाजी। ओवर टू कॉम बॉक्स। थँक्यू, धन्यवाद प्रशांत सर।
या ठिकाणी कंधारे किंग्स विरुद्ध फोर स्ट्रायकर, ज्या ठिकाणी टॉस झालेल्या फोर स्ट्रायकरने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्या 2 बॉलवर काही धाव नाही आहे. आणि आता मात्र पहिला बॉल जो निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो का बघूया. चौकारासाठी जाणार आणि त्या दरम्यान नाही, बॉल स्टॉप होतोय. 1 धाव तर पूर्ण केली, 2 धावा. मला सुरुवातीची काही पर्व आठवत आहे, ज्यावेळेस या बॅटरने जी बॅटिंग केली होती 33, 35, 38, मात्र झाडाला लागून कित्येक वेळा त्याचे बॉल षटकाराचे थांबलेले होते. ज्यावेळेस मॅच खूप जवळ आलेली असताना अमित कोरी असेल, प्रीतम परब असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर कदम जो एक जबरदस्त खेळाडू होता, प्रथमेश पवार लेफ्ट हँड बॅटर विक्रोलींसाठी खेळणारे, निश्चितच इस्रार यांचे देखील आपण नावं घेऊ शकतो, जे मॅचमध्ये घेऊन आल्यानंतर काही नंतर आपण पाहिले मॅच थोडी हातातून निसटलेली. मात्र या ठिकाणी 3 चेंडू झालेल्या, धावसंख्या 2. पुढचा बॉल आता मात्र पायातला बॉल होता, खोदून काढल्या समोर मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतोय प्रथमेश चव्हाण. वैयक्तिक 42 धावा केल्यात पहिल्याच सामन्यामध्ये प्रथमेशने. फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर है. 75 रनों का टारगेट आपके सामने. प्रारंभिक बल्लेबाज प्रीतम परब और नागेश वाडेकर. और गेंदबाजी की बात करें तो जतन युवा खिलाड़ी, बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. टॉस गेंद पॉइंट पर खेल दिया था, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया गया, 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी हो रही है. दोनों बल्लेबाजों के ऊपर दारोमदार रहेगा. राजेंद्र बस सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 ऑर्गेनाइज बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप. फील्डिंग की बात कर तो फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर एक खिलाड़ी तैनात है. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है. इस बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्लेबाज बीट हुए. और पहली ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या 4 रन. बहुत अच्छा ओवर राजू, शानदार यहाँ गेंदबाजी रही है पहले ओवर में गेंदबाज जतन द्वारा. राइजिंग स्टार है, कमाल का प्रदर्शन कर रहे हैं. एक छोटा सा ब्रेक देते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी. त्या पद्धतीने गोलंदाजी केली, फुलर लेन मॅक्झिमम चेंडू टाकले. बॅट्समनला कुठल्या प्रकारचा रूम बनवून स्ट्रोक खेळायला संधी दिली नाही आणि त्याचा परिणाम त्या म्हणजे फक्त एकच लेंथ बॉल त्याला मिळाला. प्रीतमने ऑन साईडला खेळला, ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या फक्त 4 धावा. अथर्व नवीन गोलंदाज येतोय, स्ट्राइकला नागेश. ब्रेंटलन गेंदबाज है और मैंडेटरी पावर प्ले का ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा. 75 रनों का टारगेट है. नागेश की अगर बात करें तो इनके नाम पर एक शतक भी है. बैकफुट चले गए, थोड़ा सा एक बार फिर शॉट के लिए जगह बनाई, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया है. क्या जबरदस्त स्ट्रोक है, टकाटक पटापट कमाल का अपरकट, 4 रन. सुंदर फटका, बॅकफुटला गेले होते आणि जागा बनून फटका खेळलेला आहे. आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की याच्या नावावर 100 धावा म्हणजेच अर्धशतक नाही, शतक लागलेलं आहे. आणि यावर्षी गेल्या 2 वर्षामध्ये या खेळाडूने स्वतःचं नाव लौकिक खूप वाढवलेलं आहे, जी प्रगती केलेली आहे. इस बार रूम बना के गेंद को खेल दिया, कवर के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं इस वक्त नागेश. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहिए, खतरा हो सकता है. तीसरे के लिए वापस आना पड़ेगा. ओवर थ्रू हुआ, क्या वो 4था रन भी मुकम्मल करेंगे, देखने वाली बात है. साज बाज ताज, अगर डायरेक्ट हिट होता तो नागेश के लिए खतरे की घंटी बज रही थी राजू. नक्कीच. आणि कव्हरला बघा, बॅट्समनला अगोदरच अथर्वची लाईन ओळखली त्याने की हा मला ऑफ कटर टाकणार आहे किंवा थोडं बाहेर टाकेल, त्यामुळे पहिल्यांदा इनसाउट आउटसाठी तयार होता. पहिला छान सजवला, दुसरा देखील त्याच पद्धतीने खेळले आणि आता 3 धावा. पहिल्या 2 बॉलवर 7 धावा आल्यात. मैंडेटरी पावर प्ले के ओवर बहुत महत्वपूर्ण है. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है. ऑनसाइड पर गेंद अच्छा स्ट्रोक है अलोंग द कारपेट. डायरेक्ट के अंदर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर पहुंच चुका है 12 पर. जीतने के लिए 75 रनों का टारगेट. आप देख रहे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 सीजन टीम ऑर्गेनाइज बाय श्री गणेश सानप एंड अजिंक्य सानप. और फ्रंटलाइन गेंदबाजी करे अथर्व. दोबारा रूम बना के बहुत ही खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से खेल दिया है. चौका या छक्का,
बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका। कमाल की बल्लेबाजी नागेश कर रहे हैं और शॉट के लिए जगह बना, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर जाके पॉइंट और कवर के ऊपर से खेल रहे। ब्रिलियंट बैटिंग में नागेश। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता, रन संख्या कुल मिलाकर 16 रन। पहले ओवर में गेंदबाज ने खामोश रखा था, बहुत अच्छी गेंदबाजी जतन दौरा रही है। और दूसरे ओवर में अथर्व यंगस्टर खिलाड़ी है, गेंदबाजी करने के लिए आए तब प्लान बनाया था। शानदार बल्लेबाजी इस मुकाबले में नागेश द्वारा। ईंट का जवाब पत्थर से देना इनको भी आता है और मैंडेटरी पावर प्ले का फायदा उठाते हुए पॉइंट और कवर के ऊपर से अभी तक जबरदस्त बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी नागेश द्वारा। तेज तर्रार गेंद लेग स्टंप की तरफ है, अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं। 1 रन मुकम्मल किया गया, व्हाइट बॉल का इशारा। मिस्टर स्टंप यहाँ रहे। 75 रनों का टारगेट है। पहले ओवर में नबीतुल्ली गेंदबाज, दूसरे ओवर में गेंदबाज बहुत महंगे साबित हो रहे हैं। बल्लेबाज की बात करें तो वह नागेश और प्रीतम, और प्रीतम बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। सुप्रीम ट्रॉफी की अगर बात करें तो वहाँ सारे सीजन वो खेल चुके हैं। इस प्रतियोगिता की बात करें तो 10वां संस्करण है, तो इनके नाम पर रिकॉर्ड है। प्रीतम परब ऑनसेट पर गेंद को खेला गया, टाइमिंग अच्छा नहीं है। स्कोर लेग पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 19 ऑन द बोर्ड। दूसरा ओवर प्रगति पर है। दोनों प्रारंभिक बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ साइड पर फ्लाइंग टिप पॉइंट कवर, एक डीप स्टक कवर पर खिलाड़ी है। मिड ऑफ दायरे के अंदर लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ है और डीप स्क्वायर पर 1 खिलाड़ी बॉडी लाइन पर रखा हुआ है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी। अब फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, जो स्टक कवर का खिलाड़ी बिल्कुल बॉडी लाइन की तरफ था वो दायरे के अंदर आ गया और कवर का खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ चला गया है। ऑन साइड पर कहते हैं लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, गेंद के नीचे ये कैच होना चाहिए। बल्लेबाज नागेश बैक टू द पैवेलियन और अथर्व को मिली सफलता। बल्लेबाज नागेश को किया चलता। आणि खेळाडू बाद झालेला नागेश वाडेकरच्या रूपामध्ये. आणि बघा या अगोदर देखील या ओव्हरमध्ये जास्त इनसाइड आउट आता देखील ज्या प्रकारे लॉफ करायला गेले होते जागा बनवून, मात्र बॅटच्या बरोबर मिडल नाही लागला, थोडा वरती लागला आणि त्यामुळे बॉल लॉंग ऑनला गेला. एक सुपा झेल. या अगोदरचा जर सर चेंडू पाहिला तर ज्यावेळी प्रीतम बॅटिंग करत होते ऑफ कटर टाकला होता स्लोअर बन, तो देखील टाइम होऊ शकला नाही. आता येतो बॅटर राकेश प्रभू. तिसरं पर्व ज्यावेळी निश्चितपणे ओमकारचा संघ सँडी एसपी ज्यावेळेस हॅट्रिक करू शकला नव्हता राजेंद्र साने मेमन ट्रॉफी जिंकण्याचा, त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रभादेवी असेच या संघाच्या नावाने राकेश प्रभू, त्याचप्रमाणे तामोरे आणि कित्येक प्रीतम बारी सारखे खेळाडू निश्चितपणे खेळले होते आणि या संघाने तो अडथळा निश्चितच दूर केला होता. आणि या बॅटरने जी बॅटिंग केली होती, कारण सेमीफायनल झाली, त्या क्वार्टर फायनल्स आदल्या दिवशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सेमीफायनल झाली होती आणि त्यावेळेस निश्चितच या खेळाडूंना अक्षरशः इतरांना वेगळं केलं होतं आणि डावखुरा बॅटर आक्रमक खेळला तोच राकेश प्रभू आले. मात्र सर विकेट गेल्यानंतर सामन्यामध्ये कमबॅक होते. दुसरा पॉवर प्लेमध्ये असं वाटलं होतं आपल्याला 25-30 होतील, मात्र धावसंख्या फक्त 19. पहले ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी रही, दूसरे ओवर में गेंदबाज महंगे साबित हुए हैं। राकेश प्रभु बीच मैदान पर आए, मुंबई T20 खेल चुके हैं, लेदर बॉल का अनुभव और लेफ्ट हैंडर बल्लेबाज पोलार्ड के नाम से जाने जाते हैं। परब साहब है टीम के कप्तान, जिनके ऊपर धर्मदार। अब अब गेंद है कबर पर, खिलाड़ी बहुत दूर है। 1 रन लेने का मौका। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल 20 रन 1 विकेट के नुकसान पर। राजू 75 रनों का टारगेट है और तीसरे ओवर का खेल। जतन के ऊपर विश्वास जताया कप्तान ने। नक्की 24 चेंडू आहेत, तर त्यातल्या 1 चेंडू झालेला म्हणजे 23 चेंडू आता तुमच्या हातामध्ये आहेत आणि 23 चेंडूमध्ये ज्या प्रकारची 20 धावसंख्या आता पूर्ण केलेली आहे, 75 करायच्या आहेत म्हणजे 55 आणि 24 चेंडूमध्ये 55 म्हणजे 23 चेंडूचं एक वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल या मैदानावर. आणि 24 मधले फक्त 8 किंवा 7 षटकारांची मॅच आहे आणि दोघांकडे ती क्षमता आहे. थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल. मेरिट ऑफ द बॉल ज्या पद्धतीने प्रथमेश अनिकेत खेळले त्याप्रमाणे थोडा स्टार्ट करावा लागेल. सेट पर बेहतरीन स्ट्रोक है, लाजवाब टाइमिंग, खिलाड़ियां मौजूद है, गेंद को नहीं रोक पाए। राकेश के बल्ले से
जबरदस्त स्ट्रोक इस वक्त अगर देखे तो राकेश कमरला बोलना बहुत जरूरी है। मैग्निफिसेंट स्ट्रोक। ते सुंदर फटका सजवलाय. स्वतःवरती नाराज झाला होता राकेश प्रभू. ज्या प्रकारे फुलटॉस चेंडू मिळाला होता, लो फुलटॉस, आणि त्याला षटकारामध्ये परावर्तित करायचं होतं. आणि ज्यावेळेस तो चौकार गेल्यानंतर त्याला चौकारचं निश्चितपणे सुख नव्हतं, कारण त्याला दुःख होतं षटकार का लागला नाही. आणि बघा अजूनही 18 चेंडूमध्ये जवळपास 47-43 धावा आवश्यक आहेत. म्हणजे हे आव्हान इतकं मोठं नाही आहे, कारण ज्या प्रकारची मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, प्रतिकृती पाहता या ठिकाणी संधी आहे. 15 धावा प्रत्येक षटकामागे येऊ शकतात. जतीनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण 2 ओव्हरमध्ये सुंदर स्पेल टाकताना ज्याने निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 4 धावा दिल्या होत्या, जे निर्णायक ठरणार का हे पाहणं गरजेचं राहील. 18 चेंडू आणि धावांची निश्चित आता गरज असेल, कारण धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32. अजूनही सामना जिंकण्यासाठी धावांची निश्चितपणे गरज आहे. 43, 18 चेंडू 43 धावांची गरज. हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है। अब एक लेवल को पार करते हो तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले लेवल में 3 ओवर में आपने 32 बनाए, आने वाले 18 गेंदों में आपको 43 बनानी है। लेकिन राकेश प्रभु का माइंडसेट बहुत अच्छा है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 10वां संस्करण ऑर्गेनाइज बाय गणेश सानप, अजिंक्य सानप और बल्लेबाज प्रीतम परब के ऊपर भी सबकी निगाह रहेगी। गेंदबाजी में मौका मिला है ललित को या और ठिकाणी एक युवा खिलाड़ी या ठिकाणी धनंजय कुलकर्णी पिंटा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मुंबईतील टेनिस क्रिकेट त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देखील ज्यांनी आपलं उल्लेखनीय असं नाव केलं, असं धनंजय कुलकर्णी सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. और सर पर खेलते हैं लॉन्ग ऑन पर बॉडी पर खिलाड़ी है, क्या उनके पास कोई मौका नहीं है? ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। प्रीतम के बल्ले से खूबसूरत छक्का। सतरा चेंडू मध्ये मॅच इज ऑन. कट किया, क्या बात है! पॉइंट क्षेत्र में गेंद को खेला गया, टप्पा थोड़ा ऑफ टर्म के बाहर था, सिंगल लिया गया और राकेश प्रभु को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए। चौथा ओवर प्रगति पर है, पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर सिंगल। पहले एक बार फिर शॉट की बात करें तो फ्रंट फुट पर खूबसूरत स्ट्रोक खेला गया था प्रीतम पैरे द्वारा। ऑफ टर्म के थोड़ा बाहर गेंद थी, बैकफुट में चले गए और शानदार स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक था। स्क्वायर कट करते हैं, अपर कट करते हैं, पुल करते हैं, हुक करते हैं, क्षमता बहुत है प्रीतम परब के पास। स्ट्राइक रेंज पर राकेश प्रभु, स्कोर फिलहाल पहुंच चुका है 39 पर, 75 रनों का टारगेट है।
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अलॉन्ग द कारपेट गेंद को बखेल दिया, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोरबोर्ड को चलाने का काम दोनों बल्लेबाज कर रहे हैं। पिछले 3 गेंदों की कहानी अगर देखें, सिक्सर, सिंगल और सिंगल लिया गया। प्रीतम परब इस पर स्ट्राइक करें पर गेंदबाजी कर रहे ललित। 75 रनों का टारगेट है आज के दिन का ये पहला मुकाबला। गति परिवर्तन किया गया था, ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेल दिया, ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है। खराब फील्डिंग, टांगा पलटी, घोड़ा फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार। टांगा पलटी, घोडा फरार झाल्यामध्ये 14 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 31. मॅच किती क्लोज आलेली आहे बघा. एक एक धाव महत्वाची आहे. आता मैच ऑन, सामन्याचं गणित निश्चितपणे बदलणार आहे. मैच ऑन है, बहुत इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर। गति परिवर्तन बिल्कुल किया गया था, बैक ऑफ द हैंड गेंदबाजी, ये अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा, ललित द्वारा। शुरुआत अच्छी नहीं थी, उनके खिलाफ बहुत बढ़िया बल्लेबाजी रही राकेश प्रभु और प्रीतम परब द्वारा। अब आपके पास 13 गेंदें और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। शानदार मुकाबला, फ्लैंक क्लिपर खिलाड़ी पॉइंट है, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है प्रीतम परब के लिए। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, स्टार्ट अच्छा नहीं था ललित का, लेकिन फिनिश अच्छा किया। पिछले 2 गेंदों पर अगर देखें तो बल्लेबाज प्रीतम परब खामोश है। 12 गेंदों का खेल, 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र। दोस्तों आपका स्वागत है राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 में। सुनीता स्मृति और डॉक्टर खाड़े उमेश 11, ये बहुत बड़ा मुकाबला और जलपान के लिए खेल रुका हुआ है। राजू, 12 गेंदों में यहाँ से अगर देखें तो 31 रनों की जरूरत है। मैं तो समझ सकता हूँ कि ये मुकाबला दोनों तरफ बना हुआ है, दोनों के पास एक बहुत बड़ा अवसर है। मला तीच मॅच आठवते, तिसरं पर्व मला आठवतंय. ओमकार देसाईचा संघ सर्वांना वाटलं होतं हॅट्रिक या ठिकाणी राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी जिंकणार. मात्र त्यावेळेस YCC आपण पाहिलं तर ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाच्या नावाने हा संघ आला होता आणि हीच सिच्युएशन होती. 12 चेंडूमध्ये जवळपास 38 ते 39 धाव्या करायच्या होत्या आणि ज्या प्रकारे विशाल तामोर यांनी केलेली बॅटिंग, रिव्हर्स षटकार आणि डावखुरा राकेश प्रभू यांनी केलेली बॅटिंग, 2 ओव्हरमध्ये दोघांनी मिळून 6 षटकार खेचले आणि सामन्याचं गणित बदललं. आशिष आगरकर ज्याच्या ओव्हरमध्ये निश्चितपणे ते धावा आल्या होत्या, तोच आशिष आगरकर ज्याने आदल्या दिवशी सायंकाळच्या सत्रामध्ये GI11 विरुद्ध अक्षरशः पिंटू पारशाला उभा केला होता. 6 बॉलला 7 डिफेंड केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये पहिला सेमीफायनल झाला आणि त्यावेळेस राकेश प्रभू आणि विशाल तामोर याने केलेली बॅटिंग निश्चितपणे अवर्णनीय होती. आणि पुन्हा एकदा बघा, 12 चेंडू 31 धावा जोडी आहे. मात्र यावेळेस त्याच्याबरोबर विशाल नाही आहे, राकेश प्रभूवरून प्रीतम परब आहे आणि दोघांकडे क्षमता आहे, अनुभव आहे ही सिच्युएशन हँडल करण्याचा. बघूया यशस्वी कोण करणार, फलंदाज की गोलंदाज. 12 चेंडू 31 धावांची गरज. सुनीता स्मृति की डॉक्टर खाड़े उमेश 11. राजू, आप श्रेयस तेंदुलकर को नहीं बोल सकते, जिस तरह से उन्होंने छक्का लगाया था रास्ते पर, और क्या वो दिन था, क्या वो पल था। रोचक मुकाबला समाप्त हुआ था। राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2026 10वां संस्करण, 12 गेंदों में 31 रनों की जरूरत है। गेंदबाजी में अब परिवर्तन किया जाए, सिद्धेश के ऊपर निगाह रहेगी। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी राकेश प्रभु। इस टूर्नामेंट में बहुत सारे राइजिंग स्टार खेले, बहुत सारे युवा खिलाड़ियों को मौका मिला है प्रोफेशनल क्रिकेट खेलने का। प्रभु ऑन स्ट्राइक, टपकाती गेंद नीचे रही, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। आपके पास अभी भी 11 गेंदें हैं, 31 रनों की जरूरत है। वही लड़ाई है, वही बैटल है। एक तरफ सुकून है, एक तरफ जुनून है, एक तरफ नौजवान खिलाड़ी है और दूसरी तरफ अनुभवी खिलाड़ी है। इंटरेस्टिंग मुकाबला। फ्लैंक पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी राकेश प्रभु के लिए। अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला गया, लॉन्ग ऑन पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। अब आपके पास 10 गेंदें हैं और 10 गेंदों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। बहुत ही क्रूशियल मुकाबला है।
इस मुकाबले में बहुत सारे राइजिंग स्टार खेल रहे हैं, जैसे कि आपने जतन टक्कर को देखा, उसके बाद में अथर्व गेंदबाजी करने के लिए आए थे, ललित को आपने देखा है, अब सिद्धेश गेंदबाजी करने के लिए आए। और दूसरी तरफ बल्लेबाजी करने वाली जो टीम है ना, उमेश श्रीमन, डॉक्टर खाड़े, तो उनके पास सारे तजुर्बेदार खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी हैं। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, फ्लैंक पर खिलाड़ी तैनात है, दायरे के अंदर पॉइंट का खिलाड़ी, दायरे के अंदर कवर पॉइंट का खिलाड़ी, बाउंड्री लाइन पर स्टक कवर, दायरे के अंदर लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात। बहुत अच्छी गेंद थी, इस बार ग्लांस किया गया, डायरेक्ट करने की कोशिश फाइन लेग के खिलाड़ी द्वारा। अगर डायरेक्ट करते तो बिल्कुल आपको मौका था, एक अवसर आया था, आप कुछ यहाँ लेके आ सकते थे अपनी टीम के लिए। आपके पास गेंदे शेष यहाँ से 9 और 9 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 29 रनों की जरूरत है। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 का ये पहला मुकाबला दर्शकों के लिए बिल्कुल बहुत जबरदस्त मनोरंजन, आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट है, जिसके बारे में हम चर्चा जरूर करेंगे। स्ट्राइक करें पर बल्लेबाज राकेश प्रभु, सुंदर गेंदबाजी इस ओवर में सिद्धेश द्वारा। फुल टॉस गेंद, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए, गेंद बाउंड्री की तरफ चली गई, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन, मच नीडेड बाउंड्री। और यहां से खराब फील्डिंग हुई और उसका फायदा बल्लेबाज को मिलेगा। अब आंकड़े क्या बता रहे वो देखना बहुत जरूरी। 8 गेंदे 25 रनों की जरूरत है। रोचकता बरकरार इस मुकाबले में। कौन जीतेगा, सुनीता स्मृति या डॉक्टर खाड़े, उमेश शिलेबन? 8 गेंदों का खेल आना बाकी है। इस बार बढ़िया गेंदबाजी रही है सिद्धेश द्वारा, लेकिन मिड विकेट पर जो खिलाड़ी, स्क्वायर लेग पर जो 2 खिलाड़ी वहां मौजूद थे, जतन टक्कर ने खराब फील्डिंग की है। टपकाती गेंद नीचे रही है, ऑन साइड पर खेलना चाहते थे, पॉइंट की तरफ गेंद चली गई, 1 रन लिया गया, लेग बाय का इशारा अंपायर ने किया। 7 गेंदे 24 रनों की जरूरत है। सामने 7 गेंदों का खेल आना बाकी, 24 रनों की जरूरत है। सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं, सामने सिद्धेश हो, मैं छक्का कैसे मारूं, और ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। बहुत अच्छी गेंदबाजी सिद्धेश ने की इस मुकाबले में, शानदार गेंदबाजी। इससे पहले गेंदबाज बहुत महंगे साबित हुए थे और ललित के ऊपर हमला किया गया था। हेलीकॉप्टर खेल दिया लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। प्रीतम बैक टू द पेवेलियन, सिद्धेश की जबरदस्त गेंदबाजी, दूसरे विकेट का पतन। वेलकम बैक, स्वागत है आपका। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 में 6 गेंदों का खेल आना बाकी है और 24 रनों की जरूरत है। इस मुकाबले में स्टार्ट अच्छा किया गया था, उमेश 11 टीम ने बेहतरीन बल्लेबाजी रही 3-4 ओवर तक, लेकिन 1 ओवर में कहानी बदल गई है। सिद्धेश का शानदार ओवर। अगला मैच FM कंधारी किंग्स और पोस्ट स्ट्राइकर के बीच ये मुकाबला है, लेकिन ये मुकाबला राजू, क्या मुकाबला चल रहा है, क्या घमासान चल रहा है। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग चढ़ा है क्रिकेट का रंग। नक्कीच क्रिकेटचा रंग चढलेला आहे, कारण सुरुवात झालेली आहे आणि मगाशी आपण पाहिलं 12 बॉल 31 असताना 4 षटकारांची कंपल्सरी गरज आहे। अजूनही ती क्षमता आहे, मोठे फटके येत नाही आहेत, ज्या प्रकारे दोन्ही खेळाडूंचं नाव लौकिक आहे, रेप्युटेशन आहे। मात्र तितकंच कौतुक सिद्धेश नागतीचं करेन। पहिला बॉल त्याने डॉट केल्यानंतर दुसऱ्या दोन्ही बॉलवर सिंगल आले आणि त्यानंतर कोणतीच संधी दिली नाही। जरी 2 आपण विसफिल्डिंगचे चौकार पाहिले तरी सुद्धा सुनीता स्मृती संघाने देखील चांगली फाईट दिलेली आहे। मात्र तर लढत जिंकण्यासाठी, तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे डॉक्टर खाडे, उमेश 11 संघाच्या फलंदाजांना आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक करावं लागेल, अन्यथा हळूहळू मॅच आपण पाहतोय मॅच बॅलन्स आहे, अजूनही कमबॅक होऊ शकतं। 4 छक्के झंडे बल्लेबाज को। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं दीपेश, और ये निर्णय ओवर गेंदबाजी में परिवर्तन हुआ। ललित को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। सामने राकेश प्रभु, 3 अच्छी गेंदें डालनी है ललित को, 4 बेहतरीन स्ट्रोक खेलने हैं बल्लेबाज प्रभु को। संकट मोचक कौन है इस मैच में, गेम चेंजर कौन है, ये मुकाबला कौन जीतेगा, सुनीता स्मृति या डॉक्टर खाने व उमेश शिलिबन?
कांटे की टक्कर बीच मैदान पर दर्शक काफी संख्या में मौजूद है। आप देख रहे हैं बहुत बड़ा टूर्नामेंट, शानदार आयोजन। टप्पा खाते थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद चली गई थी। ऑन साइड पर गेंद मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। ललित ने स्टार्ट अच्छा किया है, पहली गेंद पर सिंगल। अब बारी है दीपेश की। 5 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। मुकाबला जीतने के लिए 75 रनों का टारगेट है। फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात, पॉइंट है, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ। 3 खिलाड़ी ऑफ साइड पर, बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है। मिड विकेट स्क्वायर पर यहाँ भी 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। अब फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को दायरे के अंदर बुलाया गया। और अगले मैच के लिए दोनों टीमें फोटो सेशन के लिए आपको राइट कॉम्बॉक्स के राइट साइड की तरफ आना है। ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ दे, घुमा के खेला, बल्ला घुमा, मैदान झूमा। क्या बात है, मैच ऑन है। टीवी ऑन रखिए। बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए। 4 गेंदें, 17 रनों की जरूरत है। और 17 तो खतरा भी है। ये खतरा किसके लिए, ये तो आने वाला समय बताएगा। सुनीता बसमुती, उमेश शिलेवन। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, गति परिवर्तन किया गया था। स्क्वेली की तरफ गेंद को फील्ड किया जाएगा। दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं राकेश प्रभु, अपना विकेट सैक्रिफाइस करेंगे। कहानी इंटरेस्टिंग, तीसरे विकेट का पतन, राकेश प्रभु रन आउट। या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे मदन देशमुख यांना, आणि फोटो सेशनसाठी यायचं आहे दोन्ही टीम। UC11 त्याचप्रमाणे MMCC शिवा वॉरियर्स, चारकोप रायगड। आपणास विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी सज्ज राहायचं आहे फोटो सेशनसाठी। MMCC शिवा फॉरेवर चारकोप रायगड, त्यानंतर शिवा वॉरियर्स बेस्ट ऑफ गोराई। टाइमिंग अच्छा नहीं कर पाए तो एक अच्छी गेंद आपको डालनी थी। गेंद स्क्वेयरली की तरफ चली गई, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं और 2 रन मुकम्मल जरूर करेंगे, लेकिन अब 2 गेंदें शेष है, 14 रनों की जरूरत है। क्या चमत्कार होगा बीच मैदान पर, वो देखना बहुत जरूरी है। इस मुकाबले में सुनीता स्फूर्ति ने शिकंजा कस लिया है। क्रिकेट का खेल है, कुछ भी हो सकता है। बल्लेबाज दीपेश, जिनके ऊपर दारोमदार और बढ़िया गेंदबाजी ललित द्वारा इस ओवर में। लॉन्ग ऑन पर खूबसूरत स्ट्रोक है, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। 6 रन। इस बार भी बेहतर स्ट्रोक है, लाजवाब, खूबसूरत, लेकिन पीछे खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन। या 2 संघांमध्ये ज्या प्रकारचं योगदान आपण पाहतोय, निश्चितपणे कांधारी किंग्स, FM कांधारी किंग्स म्हणजे विकी कांधारी, रिअल इस्टेट नंबर 1 कंपनी म्हणून ज्यांना आपण पाहतोय, अर्जुन कांधारी, विकी कांधारी सर, त्याचप्रमाणे यासिन शाह सर, कर्नाटका ट्रान्सपोर्टेशन क्षेत्र